तर गाईस आता सकाळचे 3:30 वाजलेत आणि आज आम्ही जाणार आहोत माथेरानला कारण की सनराईज बघायला. अरे अप्पा मोरया. तर काळ तर बघू शकतात आणि बाहेर तर फुल गार आहे आणि मित्रांना पण सांगितलं की भाई फुल तयारी द्या कारण की थंडी असणार. तर आता इथे तर बघू शकतात फुल भाई पूर्ण सुनसाम आहे आणि अशी सकाळ सकाळी निघण्यातच जी मजा असते ना ते खूप भारी. आणि मेन ग्लव्ज ब्यूज आणलेत भाई फुल कधीचे होते भाई घरात पडलेले. तर बोललो थंडी आहे भाई ग्लव्ज तर लागणार. मेन गरम झालं तरी चालेल पण थंडी नाही वाजली पाहिजे. तर बरोबर 3:30 वाजलेत. ठाण्याला आलोय. ठाण्याला आलोय पोचलोय अजून एका मित्रासाठी. किधर आहे वो. आता आम्ही बदलापूर कटाई रोड असा कुठचा तरी रोड आहे तिथे आणि इथे आल्यावर जसं फुल गार लागायला लागले कारण की आजूबाजूला फुल हरियाली आहे फुल काळोख. आणि सीन असं आहे ना की रस्ता खाली आहे पण पळू नाही शकत का कारण की मध्येच असे स्पीड ब्रेकर येतात ना की कधी छोटा स्पीड ब्रेकर कधी एकदम मोठा स्पीड ब्रेकर. त्यामुळे काय एकदम वेगळाच आहे हा रोड. आणि ते स्पीड ब्रेकरला मार्क्स पण नाहीत की असं व्हाईट असतात ना पट्ट्या. अचानक जवळ आल्यावर दिसतो की स्पीड ब्रेकर आला म्हणून आम्ही एकदम डिसेंट स्पीडवर चाललो आहे. आणि आता इथे आल्यावर फुल गार लागायला लागला आणि फॉग पण आहे. फॉग पण खूप आहे इथे. रस्त्यावर लाईट पण बंद आहेत फक्त नावाचे खांब आहेत. असे स्पीड ब्रेकर येतात. तर भाई लोक आता आम्ही सुनसान जागेवर थांबलो आहे का. ॲक्च्युली काय थांबायचा विषय नव्हता पण बसून बसून ना भाई वाट लागली बोचाची फुल म्हणून नकळत थांबवत लागल्या आणि बोललो 5 मिनटं थांबूया कारण की फुल वाट लागली भाई. थंडी पण बेकार वाजायला लागली. तर आता आम्ही घाटात आलो आहेत नेरळच्या आणि आता घाट सेक्शन चालू झालं आहे नेरळचा माथेरानसाठी. घाटात चालू आहे ना मजा येते बाईक काय पण बोला. ओ भाई सर. ॲक्च्युली यार एक्सपल्सचा लय मोठा सीन आहे की गिअर कळतच नाही. जेव्हा क्लच दाबतो ना आपण त्या गिअरच गायब होतात. गिअर इंडिकेटरवर दाखवतच नाही गिअर त्यामुळे कळत नाही की कुठच्या गिअरवर आहे. मला वाटलं सेकंड गिअरवर आहे बघतोय तर थर्ड गिअरमध्ये होती. काळोख पण एवढा आहे ना भाई. बैठ जा वाह कसम. अरे हाँ ना. अरे मेरे को लगा निकाल दूंगा मैं. अबे डेंजर आहे रे घाट. तरी एक फायदा आहे गुगल मॅपचा की गुगल मॅपमध्ये कळतं की भाई कुठचा टर्न आहे कुठे आहे. हा केवढा मोठा स्लोप आहे.
हा हा हा, काय काढली. अबे इन लोग किधर गए? अबे और कितना आगे गए इन लोग? ए देख. रुक रुक रुक, हाँ उतर जा उतर जा उतर जा. इन लोग कैसे इन लोग कैसे दचक गए? आई शपथ. डेंजर भाई साहब. ओ भाई साहब, ए मेरे को ऐसा लग रहा है भाग के जाना पड़ेगा अपने को. हाँ फायनली फायनली आलो भाई गेटच्या इथे. भाई लोग आता आम्ही आलो आतमध्ये. तर भाई लोग अर्ध माथेरान त्या साईडला आहे आणि सनराईज आणि पॅनोरामा पॉईंट ह्या साईडला आहे. आणि आता उजाडलं आहे, म्हणजे आता गेल्या वेळी एकदा आलेलो तेव्हा पूर्ण भाई हे होतं. आम्ही टॉर्चमध्ये बघू. आणि आता इथून 2 किलोमीटर म्हणजे सनराईज तर ऑलमोस्ट मिस झालाच आहे. हाँ वही तो, ठंडी का फॉग है देखना. धीरे धीरे काले से पूरा ऑरेंज होता है. अरे हाँ ना, अभी गया रे 2 बजे निकलना चाहिए. अरे 2 बजे ना. 2 बजे तो घर पे ही सो जाओ, इससे अच्छा छोड़ते ही नहीं थे बाद में. मेरे को भी नहीं छोड़ते भाई 2 बजे. भाई तो बोल रहा है कि हम लोग पीछे गेट से गए थे, कुछ नहीं देना देना पड़ा. वही होगा भाई, पीछे का गेट इधर से अपन आएंगे. घर पे जाके सो. तर आता आम्ही आलो इथे सनराईज बघायला. सन काय दिसत नाही अजून, काय माहित कधी शर्मा गया. सन गायब झालाय भाई. बघू शकता केवढा वर आलो आम्ही भाई. उन लोग भी देखते रहेंगे अभी सनराइज. ओ भाई साहब, तर आता सन दिसायला लागला आम्हाला थोडा थोडा. कॅमेरा में थोड़ा थोड़ा दिख रहा है रे. वो देख प्लेन देख पलटी मार रहा है. तू देख आया देख सन देख. वो देखा ना, कंटेंट भी लिखा देख. इधर आए तो थे अपन, योगा वाला पोज मारे थे. तू नहीं आया था? आया था. नहीं आया था. ऐसा बैठा था इधर. जरा देर में
तिथे पेप फोर्ट हाईकोर्ट में आणि इथे खाली कड्यावरचा गणपती. लॉयर बहुत लेता है यार पैसा भागने आहे इथे हम लोग तर आता आम्ही सनराईज बिनराईज बघितलाय आणि आता चाललोय मेन गेटच्या इथे. आता मॅगी बिगी खाऊ आणि डायरेक्ट घरी निघू, मटक मटक के चल रहा है कारण की दुसरं एक काम पण आहे. चलना कूल है लेकिन पैसे काय कर ले तर भाई घाट लोक निकल रहा आता आमचं झालंय सगळं चल मैं गाड़ी फिरून फिरून सनराईज बघून झालंय आणि आता सगळे येत आहेत आणि आम्ही निघतोय. आणि मेन आम्ही फक्त सनराईजसाठी झालेलो, बाकी काय एवढं हे नव्हतं. आता सनराईज झालाय बघून. तर भाई लोक आता मेन डाऊन हिलला पण खूप मोठं रिस्क आहे, खूप मोठं चॅलेंज असणार, कारण की आता तर खूप गर्दी आहे, म्हणजे समोरून गाड्या यायला लागल्यात. तर हात तर मी अजिबात टाकत नाही, म्हणजे ॲक्सिलरेट तर अजिबात नाही करत आहे, फक्त पहिला गिअर आणि ब्रेक. आणि हे बघा, हा छोटा टर्न असला की जास्त प्रॉब्लेम वाटतो. आणि लोणावळा खंडापेक्षा खूप डेंजर वाटलं मला हा घाट. म्हणजे लोणावळा खंडाचे जे घाट आहेत तेवढे हे नाहीत, पण हा जरा जास्तच, याचे टर्न खूप डेंजरस आहेत. तर बायलो आता इथे आम्ही नाश्ता करायला थांबलोय. नाश्ता म्हणजे काय खाल्लं नव्हतं सकाळपासून. आता इथे मिसळपाव घेतोय, मिसळपाव खाऊन डायरेक्ट घरी.